नमस्कार, शुभ सकाळ. आपण थंबनेलवरूनच पाहिले आहे की आपल्याला आज कुठल्या विषयाबद्दल माहिती घ्यायची आहे. सकाळच्या उन्हाचे फायदे. सकाळचे कोवळे ऊन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. शरीरासाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन डी नैसर्गिकरित्या पुरवले जाते. कोवळ्या उन्हामुळे शरीरातील मेलाटोनिन नावाच्या संप्रेरक नियंत्रित होते, ज्यामुळे तणाव कमी होतो. चला तर आपण खूप सारे फायदे पाहणार आहोत. किती वेळ उन्हात थांबायचे? तर दररोज सकाळी 10 ते 15 मिनटं कोवळ्या उन्हात थांबायचे. सकाळी 11 ते 2च्या दरम्यानच्या उन्हात देखील व्हिटॅमिन डी मिळते. नैसर्गिक ऊर्जा स्रोत कसा असतो व्हिटॅमिन डीचा? कोवळ्या उन्हात काही वेळ घालवल्याने शरीरात एक सेरोटोनिन नावाचे रसायन तयार होण्यास मदत होते. याला फील गुड हार्मोन असेही म्हणतात. यामुळे दिवसभर उत्साह टिकून राहतो आणि कार्य करण्याची ऊर्जा वाढते. चांगले रक्ताभिसरण देखील होते. सकाळच्या उन्हामुळे शरीरातील रक्तवाहिन्या किंचित रुंद होतात, ज्यामुळे रक्ताभिसरण हे सुधारले जाते आणि शरीराच्या भागांना ऑक्सिजन व पोषण मिळते. यामुळे हृदयविकाराचा धोका टळण्यास मदत होते. त्वचेचे आरोग्य. कोवळ्या उन्हामुळे त्वचेतील काही हानिकारक जीवाणूंचा नाश होतो आणि त्वचेचा रंग सुधारतो. डोळ्यांसाठी देखील व्हिटॅमिन डी फायदेशीर आहे. कोवळ्या उन्हामुळे डोळ्यांच्या कुठल्याही समस्या होत नाही व डोळ्यांची वाढ योग्यरित्या होण्यास मदत होते. मूड आणि मानसिक आरोग्य. सकाळच्या उन्हामुळे मेंदूतील विशिष्ट न्यूरोट्रान्समीटर जसे की डोपामाइन व सेरोटोनिनची पातळी वाढते. ही रसायने आनंदाची भावना वाढवतात. रक्तातील साखर नियंत्रण केले जाते. सकाळच्या ऊन शरीराला अधिक प्रभावीपणे इन्सुलिन वापरण्यास मदत करते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण ठेवते. जखमा लवकर भरून येतात. कोवळ्या उन्हातील काही तरंग लांबी व्हिटॅमिन डीच्या निर्मितीमुळे जखमा लवकर भरून येतात. रक्तदाब नियंत्रणास सकाळचे कोवळे ऊन महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. केसांचे आरोग्य. पुरेसा सूर्यप्रकाश केसांना मजबूत करण्यास मदत करतो आणि केसांची वाढ करतो. ज्या लोकांना केस गळण्याची किंवा टक्कल पडण्याची समस्या आहे, त्यांच्या शरीरात बऱ्याचदा व्हिटॅमिन डीची कमतरता भासते. कोवळ्या उन्हाचे सेवन केल्याने ही कमतरता दूर होऊन केसांची घनता सुधारण्यास मदत होते. वजन नियंत्रणात मदत. सकाळच्या कोवळ्या उन्हामुळे सूर्यप्रकाशामुळे वजन कमी करण्याचे किंवा नियंत्रित ठेवण्याच्या प्रक्रियेत अप्रत्यक्षपणे मदत होऊ शकते. तणाव कमी करणे. कोवळ्या उन्हात बसून ध्यान केल्यास किंवा शांतपणे श्वास घेतल्यास मनःशांती मिळते व तणाव कमी होतो. मेंदूची कार्य वाढवणे. सकाळच्या वेळी सूर्यप्रकाशाचे संपर्कात असल्याने मेंदूची कार्यक्षमता सुधारते. शरीराचे तापमान नियंत्रण. सकाळचे ऊन हे शरीराच्या तापमान नियंत्रणात व नियंत्रणाच्या यंत्रणेला नैसर्गिकरित्या उत्तेजित करते. तुम्ही फक्त 1 महिना हा उपाय करून बघा व रिझल्ट आल्यावर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सबस्क्राईब करा.